नमस्कार. चंद्रपूर महानगरपालिका प्रचाराचे आता शेवटचे काही दिवस शिल्लक असताना प्रभागात प्रचाराला चांगलाच उताला आहे. बाबूपेठ नेताजी चौकात आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा आयोजित केलेली आहे. अपक्षांनीही हम भी किसी से कम नहीं म्हणत आपली जोरदार प्रचार रॅली काढली. एकीकडे बावनकुळेंची सभा तर दुसरीकडे बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 चे अपक्ष उमेदवार वासू देशमुख यांच्या प्रचार रॅलीचा संपूर्ण बाबूपेठ परिसरात गाजावाजा होताना दिसला. आज संपूर्ण बाबूपेठ परिसरात अपक्ष उमेदवार वासू देशमुख यांच्या डंबेल्स चिन्हाच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. ही प्रचार रॅली देशमुख यांचे निवासस्थान नेताजी चौक ते महादेव मंदिर, राधाकृष्णन चौक पुढे बायपास मार्गाने रवाना झाली. यावेळी महिलांनी वासूभाऊ आगे बढोच्या घोषणा दिल्या. या रॅलीत वासू देशमुख यांचे नेतृत्व बळ स्पष्ट झळकत होते. या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी डंबेल्स चिन्हाचे झेंडे हातात घेऊन नारे लावले. ही रॅली लोकशक्तीचे मोठे उदाहरण ठरले. वासू देशमुख यांचा राजकीय अनुभव, प्रभागातील प्रश्नांची जाण, ठाम आणि लोकाभिमुख नेतृत्व यामुळे नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास त्यांना निवडून देण्यासाठी मोलाची भर ठरेल असेच आतापर्यंतच्या त्यांच्या प्रचार रॅलीतून दिसून आले. वासू देशमुख यांचा आतापर्यंतचा प्रचार, जनतेचा कौल, रॅलीतून फिरताना प्रभागातील कोणकोणत्या समस्या त्यांना जाणवल्या, प्रत्यक्ष त्यांच्याचकडून जाणून घेऊया. आता जवळजवळ मी 10 ते 15 दिवस झाले फिरून राहिलो प्रभागामध्ये. त्यांच्या अनेक समस्या आहे ज्यांनी आजपर्यंत सोडवल्या नाही आहे. नालीची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, कोणाला पतदिवे नाही, कोणाच्या घरी रोड बनले नाही. आणि त्यांच्यासाठी जसं मी फिरत आहोत त्यांनी महिलांनी अनेक प्रश्न केले, युवा पिढीने मला प्रश्न केले की बा तुम्ही का करणार. तर मी इथे जे नाल्या जो आहे आतापर्यंत जो नाल्या आहे, खुल्या नाल्या आहे, मच्छर, त्याच्यामुळे आरोग्य खराब होते. तर येणाऱ्या दिवसामध्ये मला माझ्या वार्डाने निवडून जर दिलं की ह्या जो नाल्या आहे अंडरग्राऊंड नाल्या बनवायचा माझा संकल्प आहे. मी प्रभाग नंबर 13 मधून सोनामाता मंदिर, गाडगेबाबा चौक, आझाद हिंद चौक, राधाकृष्ण चौक आणि गाडगेबाबा चौक, त्यानंतर मी फुले चौक, त्यानंतर आम्रपाली चौक आणि बाबानगर मध्ये गेलेला आहो. आणि मी माझा काल दौरा होता महाकाली काडरीला. मी प्रकाश नगर, बुधाई वस्ती, आझाद चौक तिथे माझा दौरा झाला आणि मला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. भाऊ म्हणे तुम्ही जर निवडून आले तुम्ही विकास करू शकता, हे आमचा आत्मविश्वास असं त्यांनी मला सांगितलं. आधी बी मी बोललेलो आहो की 40 भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता होतो. कार्यकर्ता म्हणून मला तिकीट नाकारली, म्हणून मी जनतेसमोर अपक्ष उमेदवार म्हणून जनतेच्या समोर आहे. आणि जनतेची अपेक्षा आहे की वासूभाऊ निवडून आला तर 100% काम करू शकते असं. आणि अनुभवी एकही उमेदवार नाही आहे इथे. वासूभाऊ देशमुख अनुभवी उमेदवार आहे. माझं डमरे चिन्ह आहे आणि युवा पिढीचं चिन्ह जे घेतलं आहे ते आपण युवा पिढीचं घेतलं आहे. येणाऱ्या युवा पिढीला घडवायचं आहे आणि युवा पिढीचं प्रतीक आहे माझं चिन्ह डमरेज.